मंडळी नमस्कार. मी तोडकर अण्णा. आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे त्या व्हॅलीचं नाव आहे बेताब व्हॅली. 1983 साली जो सनी देओल अमृता सिंगचा जो पिक्चर आला बेताब, त्या बेताबचं पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी शूटिंग या व्हॅलीमध्ये केलं आणि तेव्हापासून या व्हॅलीचं नाव झालं बेताब व्हॅली. बेताब व्हॅली ही 1983च्या अगोदर हजन व्हॅली म्हणून तिला ओळखलं जात होतं. हजन व्हॅली असं तिचं नाव होतं. 1983 नंतर तिचं नाव बदललं. ते त्या पिक्चरवरून पडलं. या ठिकाणी आत्ता असंख्य पर्यटक आहेत. बेताब व्हॅली म्हणजे एक पर्यटनाचं ठिकाण आहे. चौबाजूनी डोंगर आहेत. डोंगरावरती शिखरावरती बर्फ आहे. अर्धा डोंगर हा बर्फ निघून गेलेला आहे, वितळलेला आहे. डोंगराच्या शिखरावरती आता बर्फ दिसतो आहे आणि चारही बाजूनी संपूर्ण पर्वताच्या रांगा आहेत. इथे ह्या ज्या रांगा आहेत पर्वताच्या, त्या हिमालयाच्या रांगा आहेत. हिमालयाच्या रांगेच्या मध्ये हा जो प्रदेश आहे जम्मू काश्मीरचा अप्रतिम असा हा प्रदेश पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. म्हणून देशभरामधून या ठिकाणी पर्यटक पोचतात. आत्ता सध्या हा एप्रिल महिना आहे. एप्रिल महिन्यामध्ये बऱ्यापैकी चांगलं वातावरण असल्यामुळे, सूर्यप्रकाश क्लिअर असल्यामुळे सध्या थंडीचं प्रमाण हे कमी आहे. ऑलवेज या ठिकाणी थंडी ही जास्त असते. अर्थात संध्याकाळी थंडीचं प्रमाण वाढतं. संध्याकाळी साधारणपणे टेम्परेचर 7पर्यंत जातं. आत्ता छान वातावरण आहे, म्हणजे जास्त थंडी नसल्यामुळे पर्यटक या ठिकाणाचा आनंद घेत आहेत. तुम्ही वरती बघत असाल, वरती डोंगरावरती, वरच्या शिखराच्या टोकावरती पांढरा शुभ्र जो बर्फ आहे तो हा इथल्या व्हॅलीचं वैशिष्ट्य आहे. चारी बाजूने डोंगर असल्यामुळे, खाली सपाट टेबल लँड असल्यामुळे या ठिकाणी पर्यटक मनमुराद आनंद घेत आहेत, फोटो काढत आहेत, व्हिडिओ काढत आहेत आणि पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. धन्यवाद. या व्हॅलीचं नाव बेताब व्हॅली. लक्षात ठेवा, आपल्याला केव्हा यायचं असेल तर जरूर आपण बेताब व्हॅलीला भेट द्या. धन्यवाद. रिपोर्टर विश्वनाथ नातोकर, महाराष्ट्र लोक विकास मंच.